जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास 5 अनुमान निर्शन नाम श्रीराम समर्थ पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती। समर्थानी दशक 9 गुणरूप नाम आणि समास 5 अनुमान निर्शन नाम या समासाचं निरूपण समर्थ आपल्याला इथे देत आहे। या समासामध्ये शिष्यांनी प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर समर्थ इथे देतात आहे। प्रश्न असा आहे की महाराज, पिंड आणि ब्रह्मांड हे एकच आहेत। पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये अमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती। पिंड आणि ब्रह्मांड हे एकच आहे, पिंडी ते ब्रह्मांडी असं जे वचन प्रसिद्ध आहे त्याचं स्पष्टीकरण आपणच आम्हाला करावं आणि समर्थ शिष्यांना या प्रश्नाचं उत्तर देत आहेत। पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती। जे पिंडी त्याची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलिती। पिंड ब्रह्मांड एक रहाटी ऐसी लोकयांची लोकधाटी परी प्रत्ययाचे परिपाटी तगो न सके। स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडींचे देह जाण विराट हिरण्य व्याकृत मूळ प्रकृती हे खून ब्रह्मांडीची। पिंड आणि ब्रह्मांड श्रोते येथे प्रश्न विचारत आहेत की पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात, ते आमच्या तर्काला काही पटत नाही आणि त्याची प्रचिती पाहावी म्हटले तर अनेक मतांचा गोंधळ प्रचित पाहता नाना मते भांबावती। अनेक मतांचा गोंधळ इथे दिसून येतो आहे। जे पिंडी त्याची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती। जे पिंडी त्याची ब्रह्मांडी अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे, तत्वचिंतकही हे वाक्य वारंवार बोलतात। समर्थ म्हणतात पिंड आणि ब्रह्मांड या दोन्ही गोष्टी समजावून सांगताना पिंड म्हणजे शरीर आणि या पिंडाला आम्ही 4 देह म्हणतो। त्या देहापैकी पहिला देह आहे स्थूळ देह, दुसरा देह आहे सूक्ष्म देह, तिसरा आहे कारण देह आणि चौथा आहे महाकारण देह। हे 4 देह आहेत, याला आम्ही पिंड देह म्हणतो। जे हे देह जसे आमचे आहेत तसे ब्रह्मांडाचे सुद्धा 4 देह मानले जातात आणि समर्थ त्याचा उल्लेख करतात आहे। समर्थ पुढे देतात आहे विराट अरण्य पिंड ब्रह्मांड एक रहाटी ऐसी लोकांची लोकधाटी परी प्रत्ययाचे परिपाटी तगो न सके। पिंड आणि ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखेच असतात असं बोलण्याची लोकांची एक रीत झाली आहे, पण म्हणणे प्रत्ययापुढे काही टिकत नाही। म्हणून समर्थ म्हणतात जसं स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे 4 जसे देहाचे पिंडाचे देह आहेत तसेच समर्थ म्हणतात हे 4 पिंडीचे देह जाणे। आता ब्रह्मांडाचे सुद्धा 4 देह आहेत, कुठले आहेत तर विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खून ब्रह्मांडीची। म्हणजे विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे सुद्धा 4 प्रकार आहेत आणि एकूण पिंड म्हणजे शरीर आणि 4 ब्रह्मांडाचे असे एकूण 8 देह मानले जातात। आणि हे शास्त्राधारी जाणावी परी प्रचित कैसी आणावी प्रचित पाहता गथा गोवी होत आहे। शास्त्रामध्ये हे जे सांगितलेलं आहे याची प्रचिती कशी घ्यावी आणि प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला तर सगळा गोंधळ होतो। म्हणून पुढे म्हटले समर्थानी पिंडी आहे अंतःकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण पिंडी बोली जे ते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा। आता समर्थ म्हणतात आहे पिंडी बुद्धी ऐसे बोली जे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणो। आता पुढे समर्थांनी म्हटलंय पिंडी म्हणजे पिंडी बोली जे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी। समर्थ याचा शास्त्राधारे समर्थ याचं वर्णन करतात आहे। पिंडामध्ये 4 देह आणि ब्रह्मांडामध्ये 4 देह, या 4 देहांमध्ये देहांचे दोघांचेही अंतःकरण मानली जातात। अंतःकरण पंचक जी अंतःकरण 5 आहेत
ही अंतःकरण ही पिंडाची आहे तशी ब्रह्मांडाची सुद्धा आहे. म्हणून अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार या पाचांना मिळून यांना आम्ही अंतःकरण पंचक असं म्हणतो आहे. या अंतःकरण पंचकामध्ये जसे पिंडाचे अंतःकरण पंचक आहेत तसे ब्रह्मांडाचे सुद्धा अंतःकरण पंचक आहेत. आणि या अंतःकरण पंचकांना काय म्हणतात तर पिंडाचे आम्हाला कळले, मग ब्रह्मांडाचे 5 कोणते आहे तर ज्याप्रमाणे तिकडे अंतःकरण शब्द वापरतो त्या अंतःकरणाला ब्रह्मांडीच्या अंतःकरणाला आम्ही विष्णू असे म्हणतो. शरीराच्या मनाला चंचलता आहे, ते नेहमी भटकत राहते, तर ब्रह्मांडी त्याला चंद्रमा म्हटलेला आहे, म्हणजे चंद्र म्हटलेला आहे. म्हणून समर्थाने दिलेला आहे की पिंडी आहे अंतःकरण, पिंडामध्ये जसं अंतःकरण आहे पिंडांमध्ये, तरी ब्रह्मांडी विष्णू जाणं तसा ब्रह्मांडामध्ये विष्णू जाणं. पिंडी बोली जेते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा. जसं मन आहे तसं ब्रह्मांडी काय आहे चंद्रमा आहे, म्हणजे चंद्र म्हटलेला आहे. अंतःकरण मन बुद्धी, आमच्या देहामध्ये बुद्धी हा एक भाग आहे आणि ब्रह्मांडी त्याला आम्ही ब्रह्मदेव अशा प्रकारे म्हणतो. इकडे चित्त शब्द वापरला आहे आणि तिकडे नारायण शब्द असा वापरलेला आहे. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे. पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणो. म्हणजे जसं अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार असे जसे 4 दिले तसे याचे सुद्धा 4 दिले आहेत. अंतःकरण ब्रह्मांडी विष्णू जाणं, पिंडी बोली जेते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा. जसं इकडे मन आहे तसं तिकडे चंद्रमा आहे. पिंडी बुद्धी ऐसी बोली जे, पिंडामध्ये बुद्धी आहे तर ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा ऐसे जाणीजे. पिंडी चित्त आहे तर ब्रह्मांडामध्ये नारायण आहे. मग समर्थ म्हणतात आहे की इकडे अहंकार वापरलेला आहे आणि तिकडे रुद्र असा शब्द वापरलेला आहे. पिंडी बोली जे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. दुसरीकडे ब्रह्मांडामध्ये काय आहे रुद्र आहे. श्री समर्थाने हे सगळं शास्त्राधारे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी. पुढे समर्थ म्हणतात तरी कोण विष्णूचे अंतःकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावे. आता समर्थ म्हणतात आहे की तरी कोण विष्णूचे अंतःकरण प्रत्येकाला आहे. देहाचे जसे 4 आम्ही अंतःकरण पंचक म्हटलं तसं तिकडं ब्रह्मांडाचे पण आपण 5 अंतःकरण पंचक मांडलेली आहेत. आता पुढे चंद्राचे कैसे मान, आता पुढे म्हणताय चंद्राचे कैसे मन. यावर समर्थ म्हणतात यावर परत श्रोता विचारत आहे. काय विचारत आहे की विष्णू म्हणजे अंतःकरण कसं, चंद्र म्हणजे मन कसं आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते मला आता तुम्ही सांगा. आता पुढे समर्थ म्हणतात चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावे. शिष्याचा पुन्हा प्रश्न. नारायणाचे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहून निमस्त मज निरोपावा. चित्त म्हणजे नारायण कसा आला आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे या संबंधी सर्व विचार आता मला तुम्ही सांगा. आणि पुढे समर्थ म्हणतात आहे की शिष्य म्हणतात आहे मला याचं वर्णन करून सांगा. प्रचित निश्चया पुढे अनुमान. पुढे आता समर्थ सांगतात आहे की प्रचित निश्चया पुढे अनुमान, जैसे सिंहा पुढे आले स्वान, खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. मग आता पुढच्या ओवीमध्ये दिलंय परी यास पारखी पाहिजे, पारखीने लिच्छय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. आता समर्थ म्हणतात अनुभवाच्या निश्चयापुढे, प्रचित निश्चयापुढे अनुभव, अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहाच्या, जैसे सिंहापुढे आले स्वान म्हणजे सिंहापुढे जसं कुत्र यावं तसं आहे. खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. मग खऱ्या पुढे खोटं कसं टिकून राहील. परी यास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. पर हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही हो. जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहतो. म्हणून समर्थ म्हणतात की आता मी अनुमानाचं बोलत नाही. अनुमान म्हणजे अंदाज इथे चालायचा नाही. आता अनुभवाचे बोलायचा.
अनुमानाचं नको, अनुभवाचं बोल ऐका, कारण अनुभवाने माणूस शहाणा होतो, अनुमानाने नाही. मग समर्थ उपमा देतात आहे. अनुभव म्हणजे काय, तर सिंह आहे. सिंहाची उपमा समर्थाने अनुभवाला दिलेली आहे. म्हणून आता अनुमान बाजूला ठेवा. अनुमान म्हणजे काय, श्वान. त्या सिंहापुढे श्वान टिकत नाही. म्हणून आता अनुमान बाजूला ठेवा आणि आता प्रत्यक्ष अनुभवाचे बोल तुम्ही ऐका. अनुभवामध्ये मनुष्य निसंशय होतो आणि अनुमानामध्ये मनुष्य संशयित होतो. म्हणजे अनुमानामध्ये संशय निर्माण करतो आणि अनुभवामध्ये तो निसंशय होतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, प्रचित निश्चया पुढे अनुमान. प्रचिती आली आहे आणि निश्चय झालेला आहे आणि तिथे अनुमान काय आहे, तर समर्थ म्हणतात, जैसे सिंहापुढे आले श्वान. जसं सिंहाच्या पुढे श्वान येतं तसं खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. श्वान म्हणजे कुत्र. सिंहापुढे जसं श्वान आलं तसं खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. खऱ्या पुढे खोटं टिकत नाही, सत्यापुढे असत्य टिकत नाही, त्याप्रमाणे अनुभवापुढे अनुमान कधीही टिकत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलंय, अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे यावे तसे आहे. खऱ्यापुढे खोटं कधी टिकून राहील का हो, नाही राहणार. पण समर्थ म्हणतात त्यासाठी काय पाहिजे, समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये दिलं आहे, परियास पारखी पाहिजे. पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही, कारण याला पारखी पाहिजे. समर्थ म्हणतात पारखी या शब्दाचा अर्थ परीक्षा करणारा. परीक्षा अंती ते कळू शकते आणि तो तसा परीक्षक तिथे असला पाहिजे. जसा परीक्षक तिथे उत्तमाचा असला पाहिजे, त्याला त्याची जाण असली पाहिजे. म्हणून पुढे दिले समर्थांनी, परियास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे, अनुमान संशयी. मग आता समर्थ म्हणतात परीक्षावंत जर तिथे नसेल तर तो अनुमान लावला जाईल. परीक्षावंत पाहिजे ना, तरच आपली परीक्षा होऊ शकते. मग पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही, कारण जो पारखी असतो तोच हे ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीतच राहतो आणि संशयग्रस्त होऊन राहतो. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, विष्णू चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आली रुद्रनामा, या पाचांची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. मग अशा प्रकारे 5 अंतःकरण पंचक समर्थाने म्हटली. 5 अंतःकरण पंचक ब्रह्मांडाची आपण आम्हाला सांगावी. देहाची अंतःकरण पंचक आपण पाहिली, अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार, ही देहाची पाहिली. पण दुसऱ्या बाजूला ब्रह्मांडाची जी 5 सांगितली अंतःकरण पंचक, विष्णू चंद्र ब्रह्मदेव नारायण आणि रुद्र, याविषयी तुम्ही आता आम्हाला सांगा. समर्थ म्हणतात आहे, विष्णू चंद्र ब्रह्म नारायण रुद्र ह्यांना ब्रह्मांडाचे अंतःकरण पंचक का म्हणतात, हे तुम्ही आता स्वामी तुम्ही आम्हाला समजावून हे सांगावं. येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्ययो आणावा. आता समर्थ म्हणतात आहे इथे की वक्ता यावर म्हणतो आहे, म्हणजे श्रोते समर्थ यावर म्हणतात आहे की या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्ययो आणावा. व ते म्हणतात आहे की जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. अनुभवाशिवाय काही नाही हो, कितीही शिकलं तरी अनुभव पाहिजे. जर अनुभवाने जे बोल आपल्याला समजतात, जे अनुभवाने जे आपल्याला धडे येतात, जे धडे आपण शिकतो ते आपण लिहून वाचून शिकू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही, अथवा शास्त्र ग्रंथात जरी पाहण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. पण समर्थ म्हणतात नुसतं अनुमान काय कामाचा. जसे संत आपले होऊन गेले, त्यांनी आपला अनुभव आपल्याला दिलेला आहे, तसं अनुभवातून आपण शिकलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, प्रचिती विन जे बोलणे, ते अवघेचे कंटाळवाने, तोंड पसरून जैसे सुने रडवून गेले. म्हणजे आता समर्थाने इथे अजून एक दृष्टांत दिलेला आहे हो. समर्थ आता दृष्टांत देत आहेत की अनुमान करणे आणि प्रचिती येणे यामध्ये 2 फरक आहे. अनुमानामध्ये अंदाज आहे आणि अंदाजामध्ये संशय आहे. अनुभवामध्ये प्रचितीमध्ये संशय रहित तो मनुष्य आहे.
मग असा निसंशय असलेला ज्याला प्रचितीचं बोलणं आहे, याचा अर्थ अनुभवाचं बोलणं आहे, त्याचं बोलणं कसं आहे, तर समर्थ म्हणतात प्रचितीने बोललं पाहिजे. प्रचितीने बोलणे म्हणजे त्या सिंहाप्रमाणे आहे. आणि प्रचितीशिवाय बोलणे याचा अर्थ ते श्वानाचं रडणं आहे. म्हणून समर्थ म्हणतात अनुभवे विन बोलणे उपयोगी नाही आहे. प्रचिती विना जे बोलणे ते अवघेची कंटाळवाने. किती कंटाळवानो, तोंड पसरून जैसे सुने म्हणजे कुत्रे रडवून गेले. मग प्रत्यक्ष अनुभवातून समर्थ म्हणतात अनुभवा वाचून जे सांगितले जाते ते सर्व कसं असतं, कंटाळवाने. ते अवघेची कंटाळवाने. एखादे समर्थ म्हणतात ते कसं वाटतं, तर तोंड पसरून जैसे सुने रडवून गेले. एखादे कुत्रे तोंड पसरून जसं रडू लागते, ते जसं ऐकवत नाही, तशी ती स्थिती होते. मग हे तोंड पसरून जेव्हा ती कुत्री रडतात, बघा आपल्याला त्याचा अनुभव येतो, रात्रीची म्हणा दिवसाचं म्हणा. एखाद्या वेळेस जर कुत्रा आपल्या घराच्या आजूबाजूला जर कुठेतरी रडत असेल, तर इतकं कंटाळवाणं असतं की लोक त्याला म्हणतात की ते अपशकुन आहे. म्हणजे ते रडणं, कुत्र्याचं रडणं हे अपशकुन आहे. लोक त्याला हाकलून देतात. म्हणून समर्थ म्हणतात प्रचिती शिवाय बोलणं म्हणजे हे तोंड पसरून जैसे सुने रडवून गेले. ते कुत्र्यासारखं तोंड पसरून रडणं तसं आहे ते. त्याप्रमाणे ही अवस्था आहे. म्हणून अनुभवाचे बोल हवे आहे. आधी केले मग सांगितले, तेची भाग्य पुरुष झाले. या वेगळे उरले ते करंट पुरुष. म्हणजे समर्थ म्हणतात की आधी अनुभवलं पाहिजे. आधी अनुभव आहे, आधी केलं आहे आणि मग सांगितलं आहे. आणि बोलणं नाही आहे, आधी अनुभव आहे. म्हणून साधू संतांच्या वचनांना प्रमाण काय आहे, तर ते अनुभवाचे बोलणे हे त्याचं प्रमाण आहे. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पहावे, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. खूप उत्तमाची ओवी आहे. अशा प्रकारे जे प्रचितीविन बोलणं आहे ते काय ऐकायचं, प्रचितीचा भाग पाहिला, प्रत्ययाचा भाग पाहिला, अनुभवाचा विचार केला, तर तिथे अनुभव नसल्यामुळे तो अवघा फक्त काहीतरी घोटाळा होऊन जाईल, नुसती काहीतरी बडबड होऊन जाईल. जेथे समर्थ म्हणतात तेथे काय हो ऐकावे, जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो तेथे काय हो ऐकायचं, आणि काय शोधून पहावे, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. आणि तेथे काय ऐकायचं आहे आणि शोधून तरी काय पाहायचं आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, अवघे आंधळेचे मिळाले, तेथे डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले, तेथे अंधकार. जेथे सर्व आंधळे जमलेले आहेत. आता समर्थाने इथं दृष्टांत दिला आहे. जेथे सर्व आंधळेच जमलेले असतात तेथे डोळसाचं काय चालणार, अनुभवाचं नेत्र नसले तर की सर्वत्र काय आहे, अंधकारच भासणार. म्हणून समर्थाने दृष्टांत देताना सांगितलं आहे की आंधळे सगळे एकत्र आलेले आहेत. काय सांगितले, अवघे आंधळेची मिळाले, आंधळे सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळ्या आंधळ्यांनी मिळून त्याला त्याच्या आलेल्या अनुभवाला, तेथे डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले, तेथे अंधकार. आणि सगळ्या आंधळ्यांनी मिळून त्याला त्याच्या आलेल्या अनुभवाप्रमाणे, अंध अनुभवाप्रमाणे म्हणजे ते आंधळे आहेत ना, मग त्यांच्या अनुभवाप्रमाणे, अंध लोकांच्या अनुभवाप्रमाणे हत्तीची कल्पना केली. समर्थ म्हणतात इथे आंधळेपणाचा विषय नाही, इथे ज्ञानदृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे, नीट श्रवण करा, इथे ज्ञानदृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे, ज्याला अनुभव आलेला आहे, ते अनुभवाचे बोल आम्ही ऐकतो आहे. म्हणून सद्गुरू आम्हाला अनुभवाचे बोल आपण ऐकतो. म्हणून समर्थ आपल्याला त्यांच्याप्रमाणे ज्ञानदृष्टी देतात आहे. म्हणून त्या सद्गुरूंना आम्ही शरण जातो, त्या संतांना आम्ही शरण जातो. कारण अज्ञानरूपी अंधकार घालवण्यासाठी सद्गुरू आमच्या डोळ्यांना ज्ञानाचं अंजन भरतात, दिव्य दृष्टी देतात. ते डोळस आहेत, आम्हाला सुद्धा ते डोळस करतात आहे. तेथे डोळसाचे काय झाले. मग समर्थाने जर डोळस बुद्धी दिली आहे तर ती निश्चितच उत्तमाची आहे. आणि आम्हाला जर जग खरे वाटते, सद्गुरूच्या प्रसादाने जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे याची अनुभूतीही येते. आता समर्थाने पुढे पण उदाहरणं दिलेली आहेत. समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात आहे, नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्टेची सारणी,
तेथे निवडायाचे धनी ते एक डोंब कावळे. कशाचे नीर आणि कशाचं शिरू? नीर म्हणजे पाणी. समर्थ आता म्हणतात जेथे दूध आणि पाणी एकत्र केलेले असते, नाही दुग्ध नाही पाणी, झाली विष्टेची सारणी. जेथे दूध आणि पाणी एकत्र केलेले असते ते निवडायचे धनी ते एक डोंब कावळे. तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला निरक्षीर विवेकी राजहंसाची आवश्यकता असते. हो, फक्त राजहंसच असं करतो की जे पाणी आहे ते बाजूला सारतो आणि दूध फक्त प्राशन करतो. संत हे कसे आहेत? तो राजहंसासारखे सारासार विवेकाने दृश्य सृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही तेथे राजहंसाचं काय काम आहे? हो, तेथे कामच नाही. जेथे केवळ विषयरूपी विष्टेचं अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास कोण येणार? तेथे निवडायचे धनी ते एक डोंब कावळे. तेथे फक्त निवड करण्यास डोंब कावळेच योग्य असतात आणि तेच येतात. मग कशाचं नीर आणि कशाचं क्षीर? नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. आता दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्याच्यातलं नेमकं दूध घेणं याचा अर्थ नीर क्षीर विवेक बुद्धी. पण इथे नीरही नाही म्हणजे पाणी पण नाही, इथे क्षीर म्हणजे दूधही नाही. निवडण्याचा प्रश्नच नाही. मग समर्थ म्हणतात की इथे सगळे आंधळे जमा झाले आहेत. ज्याप्रमाणे ते म्हणतात आहे की केली विष्टेची सारणी, सगळी घाण पडलेली आहे, तिथे घेण्यासाठी कोण येणार आहे? म्हणून पुढे म्हटलंय तेथे निवडायाचे धनी ते एक डोंब कावळे. तेथे क्षीर घेण्यासाठी आणि नीर टाकण्यासाठी तो राजहंसाचा विवेक कोणामध्येच नाही आहे. म्हणून अनुभव ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याकडनं आम्ही ऐकलं पाहिजे. समर्थ अनुभवाचे बोल सांगतात आहे म्हणून आम्ही समर्थांचं ऐकतो आहे. संत आपल्या अनुभवातून सांगतात म्हणून संत वचन आम्हाला शिरसावंद्य आहे. त्यांचं ज्ञान हे हृदयात जन्माला येतं आणि मुखातून बाहेर पडते. याचा अर्थ त्यांचं ज्ञान हे ऊर्ध्वगमन होतं. ज्ञानी मनुष्य ग्रंथांचं वाचन करतो आणि सांगतो. त्यांचं ज्ञान बुद्धीत जन्माला येतं. ज्ञान हे ज्ञानी माणसांचं बुद्धीत जन्माला येतं आणि मुखातून बाहेर पडतं. याचा अर्थ ते ज्ञान अधपतित होते. ते अनुभवाशिवाय बोललेले असते म्हणून त्याला किंमत नसते. म्हणून समर्थ म्हणतात अनुभवाचे बोल हवे आहे. म्हणून पुढे दिले समर्थाने आपुले इच्छेने बोलिले. आपुले इच्छेने बोलिले, आपल्या इच्छेने बोलून टाकलं. पिंडा इसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे. मग ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली. पण ते प्रचितीला कशा प्रकारे आणावं हे कोणी सांगत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, पुढे म्हटलंय समर्थांनी की परिते प्रचितीस आले कोण्या प्रकारे, हे कशा प्रकारे प्रचितीला येणार? कोणती गोष्ट? पिंड ते ब्रह्मांड आहे हे बोलून टाकलं. बोलायचं ते बोलून टाकलं. नुसतं बोलून काय फायदा? त्या बोलण्यामागे काही अनुभव आहे का ते सांगा. म्हणून पुढे म्हटलंय म्हणून हा अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, भली न घ्यावे आड रान, तस्करी घ्यावे. मग ज्याला समर्थ म्हणतात म्हणून हे सर्व बोलणं कसं आहे? अनुमानाचं आहे. हे सर्व काल्पनिक आहे, शब्दारण्य आहे. हे शब्दांचा सगळा खेळ आहे. भल्या माणसाने आडरानात शिरू नये. चोर असतात तेच आडरानात शिरतात. भल्या माणसाने आडरानात शिरू नये, कारण चोर लोक आहेत तेच शिरणार. म्हणून चोर असतात तेच आडरानात शिरतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे म्हणून हा अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, भली न घ्यावे आड रान, तस्करी घ्यावे. म्हणून आपण आडरान घेऊ नका, अनुभवाचे बोल ऐका. पुढे म्हटलंय कल्पून निर्मिले मंत्र, कल्पना केली आणि मंत्राची निर्मिती केली. देवते कल्पना मात्र. आता काय म्हटलंय? देवते कल्पना मात्र, देव सुद्धा कल्पना मात्र. देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. देव सुद्धा कुठे स्वतंत्र आहे? तुम्ही आम्ही जेव्हा एखादी पूजा मांडतो तेव्हा त्या देवाला मंत्रांच्या सहाय्याने त्यांचं आवाहन केलं जातं. जसं मंत्र म्हटले जातात ते पुरोहित मंत्र म्हणतात आणि सर्व देवांना आपण आवाहन करतो तेव्हा देव येतात आणि पुन्हा देवांना प्रार्थना करतात, मंत्र म्हणतात पुनरागमनाचे. म्हणून आम्ही त्यांच्यावर काय टाकतो? अक्षता
टाकतो, पुन्हा तू ये म्हणून अक्षता टाकतो. म्हणजे त्या मंत्रांच्या माध्यमातून ते येतात, मंत्राच्या माध्यमातून जातात हे सगळे देव. म्हणून म्हटलंय देव नाही स्वतंत्र, मंत्राधीन ते सगळे कसं आहेत, मंत्राधीन आहेत. म्हणून हे सर्व काय आहे, अनुमानाचं बोल आहे. म्हणजे निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले आणि त्याप्रमाणे देवही कल्पनेने निर्मिले आणि ते देव स्वतंत्र नसतात, तर मंत्रांच्या अधीन असतात. म्हणून पुढे बोललाय, येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेका आणावे, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे. या गोष्टी समर्थ म्हणतात, या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. यातील अभिप्राय विचाराच्या योग्य शहाण्याने जाणून घ्यावा. आंधळ्याच्या चालण्याच्या पाऊलांनी, समर्थ काय म्हणतात, आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे शहाणी माणसं बरोबर ओळखतात. म्हणून समर्थ म्हणतात विचक्षण म्हणजे ज्ञानी माणूस, ज्ञानी माणसाने या सगळ्या खुणा ओळखून घ्याव्यात. खुणा ओळखता आल्या की सगळे प्रश्न मिटतात. म्हणून जसा बघा आंधळा माणूस कसा चालतो, ह्या त्याच्या चालण्यावरून आपण शहाणी माणसं बरोबर, जे शहाणी लोक आहेत ती बरोबर ओळखतात. तसं समर्थाने इथे सांगितलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे की म्हणून जयास जैसे भासले, तेने तैसे कवित्व केले, परिहे पाहिजे निवडिले प्रचितीने. ज्याला जसं भासलं, जयास जैसे भासले, तेने तैसे कवित्व केलं, ज्याला जसे भासले तसं त्याने वर्णन केलं, पण परिहे पाहिजे निवडिले प्रचितीने, पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे. म्हणून नुसतं मला जे वाटलं ते मी लिहून काढलं हे प्रचितीचं लिखाण नाही, म्हणून त्या काव्याला किंमत राहत नाही. जे काव्य प्रचितीचं आहे, अनुभवाचं आहे, त्या काव्यांना महत्त्व आहे. मी माझं वर्णन करणं सोपं आहे हो, माझं वर्णन दुसऱ्याने करणं खूप अवघड आहे. संतांनी भगवंताचं वर्णन केलं असं न म्हणता भगवंतांनी भगवंताचंच वर्णन केलेलं आहे. कारण संत हेच भूमीवरील ते देव आहेत, ते भूदेव आहेत. फक्त त्या निर्गुणाने सगुणत्व स्वीकारलेलं आहे. त्या निर्गुणाने तुमच्या आमच्यावर दया दाखवून अत्यंत मातृत्वाच्या वात्सल्य भावनेतून त्यांनी आमच्यासाठी सगुणत्व प्राप्त केलेलं आहे. आणि ते सगुणत्व म्हणजे कोणते, तर संत हे सगुण परमेश्वर आहेत. म्हणून म्हटलंय जयास जैसे भासले, तेने तैसे कवित्व केलं. म्हणजे ज्याने जसं ज्याचं मन तसं जसं आहे, ज्याला जसं भासलं त्याने तसं सांगितलं. पण अनुभव घेतील त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे, अनुभव घेऊन. म्हणून पुढे म्हटलंय, ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्म्यास कोणे निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवनु, रुद्र संहार करिता, परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. आता समर्थ म्हणतायत, ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्मदेवाने काय केलं, सर्व सृष्टी निर्माण केली. ब्रह्म्यास कोणी निर्माण केलं, पण त्या ब्रह्मदेवाला कुणी निर्माण केलं हो, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवनु. विष्णू विश्वाचे पालन करतो, पण त्या विष्णूचं पालन कोणी केलं हो, रुद्र विश्व संहार करता, रुद्र सर्व विश्वाचा संहार करता आहे. परी कोण रुद्रास संहारिता, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. काळाचा नियंता कोण आहे हे सर्व कळलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे की समर्थांच्या समोर सगळे शिष्य बसले आहेत. समर्थांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या शंका पुन्हा सांगितल्या, समर्थांनी काढल्या. समर्थ म्हणतात की तुम्ही म्हणतात की विष्णूचे हे अंतःकरण आहे, चंद्र हा चंचल आहे, ब्रह्मदेवाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, नारायणाने त्याचं प्रतिपालन केलेलं आहे, आणि रुद्राने जर संहार केलेला आहे, तर याही देवतांचा विष्णू, चंद्र, ब्रह्मदेव यांचा निर्माण करता कोण आहे, नारायणाचं प्रतिपालन कोणी केलं आणि रुद्राचा संहार कोणी केला, याचा सगळा भाग आता पुढे समर्थ इथे देतात आहे. समर्थाने इथे आपली सर्व शंका दूर केली आहे. कुठली शंका होती, तर पिंडी ते ब्रह्मांडी, जी सुरुवातीला आपण बघितली, पिंडी ते ब्रह्मांडी. परंतु समर्थ म्हणतात अनुमानाचं बोलणं नको आहे,
अंदाज सांगू नका, अनुभवायला काय आलं ते बोला. शिष्यांचाही हा मुख्य प्रश्न आहे की आमच्या अनुभवाला या गोष्टी आल्याच नाही. जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे आणि जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. हा अनुभव आला का? मग तुम्ही हा अनुमानाने का बोलता आहात? अनुमानाचे बोलणं का असावं? समर्थांना शिष्याने हा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा प्रश्न विचारलाय. समर्थांनी शिष्यांना विचारलं आहे की तुम्हाला अनुभव आला का? मग शिष्य म्हणतात आम्हाला तर नाही आला. मग हे अनुमानाचं बोलणं आहे. मग या सगळ्याची प्रश्नाची उत्तर समर्थ इथे देतात आहे. म्हणून समर्थांनी दिलंय बघा, रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. मग समर्थ म्हणतात हे ज्याला कळेल की ज्यांना आम्ही संहार करणारा म्हणतो त्यांचा कोणी संहार केला, ज्याचे प्रतिपालन केलं त्याचं प्रतिपालन, ज्याने आपलं प्रतिपालन केलं त्याचं प्रतिपालन कोणी केलं हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून याचा कळेना विचार, म्हणून म्हटलंय याचा कळेना विचार तो अवघा अंधकार. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून या सारासार विचार करणे. म्हणून सारासार विचार करा. काय सारासार विचार करा? तर समर्थ पुढे म्हणतात की याचा कळेना विचार, हे सगळं काय आहे, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो, काळाचा नियंता कोण आहे हे सर्व आम्हाला कळलं पाहिजे. याचा कळेना विचार तो अवघा अंधकार. जोपर्यंत याचा विचार कळत नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. म्हणून या सारासार विचार करणे, म्हणूनच सारासार विचार करणं आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलं आहे की म्हणून सारासार विचार करा. आणि सारासार विचार करा म्हणजे काय आहे तर ब्रह्मांड स्वभावेची झाले. ब्रह्मांड स्वभावेची झाले. ब्रह्मांड कसं सहजच निर्माण झालं. म्हणून समर्थ म्हणतात परंतु हे पिंडाकार कल्पिले, परंतु हे पिंडाकार कल्पलेलं आहे, कल्पिला आहे म्हणजे आहे नाही. कल्पिले परी प्रत्यय आले नाही कदा, आम्हाला कधी अनुभवायलाच आलं नाही. समर्थांनी उत्तर दिलं. शिष्यही म्हणतात आहे की आम्हालाही अनुभवायला आलं नाही. मग काय आहे? समर्थांना शिष्याने 1 पासून ओवी क्रमांक 1 पासून 32 पर्यंत प्रश्न विचारले आहे. तो सगळे प्रश्नच आहे. ते म्हणतात आहे किती प्रश्न विचारावे. म्हणून पुढे दिलंय पाहता ब्रह्मांडाची प्रचिती. हे सगळं समर्थ म्हणतात ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झालं आहे, परंतु याला पिंडासारखे कल्पिलं आहे. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधीच आलेला नाही. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती, हे काल्पनिक श्रुती नेमस्त जाणावे. ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात. आणि म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीटपणे जाणून घ्यावं असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून म्हटलं आहे पुढे ही सगळी कल्पना आहे. समर्थ म्हणतात हे निमस्त म्हणजे खरे निश्चयाने तुम्ही लक्षात घ्या. कुठली गोष्ट निश्चयाने लक्षात घ्या की जी पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडात आहे किंवा ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. हे तुम्ही फक्त कल्पनेने करू शकता, प्रत्यक्ष असं असू शकत नाही. उदाहरण आता इथे समर्थ सांगतात हे पिंडासारखी ब्रह्मांड रचना, ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागलं की काय होतं, संशय निर्माण होतो. आणि म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीट जाणून घ्यावं. पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे. मग आता समर्थ म्हणतात की तुम्ही सांगा, चर्चा आहे गुरु शिष्यांची, जणू मला तुम्ही सांगा की जे ब्रह्मांडात आहे, म्हणजे ही गुरु शिष्यांची चर्चा चाललेली आहे हो, जे ब्रह्मांडात आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्यात आहे का हो. शिष्य म्हणतात मला अनुभव आला नाही त्याचा. जसं ब्रह्मांडामध्ये दगडधोंडे आहे शरीरात आहेत का हो. एक जरी स्टोन शरीरात जरी सापडला तरी मनुष्य तळमळायला लागतो हो. माहिती आहे आपल्याला, त्याचा अनुभव आपल्याला आहे. कित्येक माणसांना स्टोनचा प्रॉब्लेम असतो तेव्हा बघा त्याचं ऑपरेशन करतात. किडनी स्टोन म्हणा, युरिन स्टोन म्हणा, ते एक स्टोन असला तर किती त्रास होतो. मग ब्रह्मांडात दगड आहेत तसं शरीरात कुठे आहेत का, नाही. म्हणून पुढे म्हटलंय ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे, पिंडामध्ये नाही आहे. आता त्याची यादी समर्थ देतात आहे. औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी, पिंडी कोठे. औटकोटी म्हणजे 3.5 कोटी. आता समर्थ म्हणतात
औट कोटी भूतावळी. ब्रह्मांडात 3.5 कोटी भूत आहेत. किती? 3.5 कोटी. औट कोटी तीर्थावळी, 3.5 कोटी तीर्थ पण आहेत. औट कोटी मंत्रावळी पिंडी कोठे, 3.5 कोटी मंत्र आहेत पण पिंडात हे असणं शक्य नाही. 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार पिंडी कोठे. चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथक्काकारे वेगळाले, तेही तुके निरूपिले पाहिजेत पिंडी. आता समर्थाने हे सगळं दिलेलं आहे. आता काय काय ब्रह्मांडात आहे ते पिंडामध्ये आहे का? मग आता समर्थ म्हणतात 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार पिंडी कोठे. मग ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 88,000 ऋषीश्वर आहेत, ऋषीमुनी आहेत. 9 कोटी कात्यायनीचा विचार, 9 कोटी कात्यायनी आहेत. पिंडी कोठे? हे सर्व पिंडात कोठे आहे? अजून पुढे दिलंय चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे. चामुंड 56 कोटी. ब्रह्मांडात 56 कोटी चामुंड आहे. कित्येक जीव कोट्यानुकोटी, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत. 84 लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे. एकूण 84 लक्ष योनींची दाटी झालेली आहे. ही पिंडात कोठे आहे? अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत. तितके पिंडात दाखवताच येणार नाहीत. आणि आता म्हणून पुढे दिलंय ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथक्काकारे वेगळाले, तेही तुके निरोपिले पाहिजेत पिंडी. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले म्हणजे समर्थ म्हणतात आहे की ही सगळं ब्रह्मांडात विविध प्रकारचे अनेक पदार्थ निर्माण झाले आणि ते तितकं पिंडात दाखवता येणारच नाही. तेही तुके निरोपिले पाहिजेत पिंडी. आता पुढे दिलंय जितुक्या औषधी तुक्या फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्य सकळे, पिंडी निरोपावी. आता समर्थ म्हणतात जितुक्या औषधी तितुकी फळे, असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळं, नाना प्रकारची रसाळ, नाना बीजे धान्य सकळ, सगळी प्रकारची धान्ये पिंडी निवडावी. हे सगळं हे पिंडात दाखवून देता येईल का? हे सांगता पुरवेना, तरी उगेची बोलावेना, बोलिले न येता अनुमाना लाजिरवाने. आता समर्थांनी म्हटलंय हे सांगता पुरवेना, असं कितीही सांगितलं तरी ते पुरे पडणार नाही. तरी उगेची बोलावेना, उगाचच बोलण्यात काहीही अर्थ नाही. बोलिले न येता अनुमाना, जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही तर काय आहे? बोलिले न येता अनुमाना लाजिरवाने. म्हणजे वर्णन केलं आहे त्याचा अनुभव आला नाही तर ते काय ठरेल? लाजिरवाणं होईल. तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही. तरी हे निरोपिले नवचे, तरी हे वर्णन करण्यात काहीच अर्थ नाही हो. फुकट बोलता काय वेचे, फुकट बोलण्यात काय खर्च होत आहे. म्हणून या कारणे अनुमानाचे कार्य नाही. म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वर्तती पिंडी, याची पहावी रोकडी प्रचिता आता. ब्रह्मांडात 5च महाभूत आहेत. कोणती माहिती आहेत आपल्याला? अग्नी, तेज, वायू, पृथ्वी, आप, तेज. 5 भूत ते ब्रह्मांडी. ब्रह्मांडात 5च पंचमहाभूत आहेत आणि 5ची वर्तती पिंडी, तशीच ती पिंडातही 5च क्रियाशील आहेत. याची पहावी रोकडी प्रचिता आता. याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव कोणीही घ्यावा. हे आपल्याला माहित आहे. 5 भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूती कहे पिंड, या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान. 5 भूतांचे ब्रह्मांड. आता ब्रह्मांड हे पंचभौतिक आणि पंचभूतिक हे पिंड आणि पिंड ही पंचभौतिकच आहे. या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान.
आता समर्थाने इथे त्याचं सांगितलेलं आहे. हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे. जसं आपण त्यांनी सुरुवातीला जसं श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर इथे आहे. जसं ब्रह्मांड 5 भूतांचं आहे तसं पिंडही 5 भूतांचं आहे आणि हेच पिंडी ते ब्रह्मांडी याचा अर्थ हाच आहे. या वेगळे हे उदंड अनुमान ज्ञान हाच तर खरा अर्थ आहे. तर या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जितुके अनुमान ज्ञान, जितुके अनुमानाचे बोलणे, तितुके वमनप्राये त्यागणे, निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे. जितुके अनुमानाचे बोलणे, अनुमानाचं जे काही बोलणं असेल, तितुके वमनप्राये त्यागणे, ते वांतीप्रमाणे त्यागावं, म्हणजे जसं उलटीप्रमाणे आहे तसं ते त्यागावं, ते त्यागून टाकावं. निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे, जे प्रत्ययाचे अनुभवाचे बोल असतात, प्रत्ययाचे म्हणजे जे अनुभवाचे बोल आहेत तेवढेच ते निश्चयात्मक असतात. जेची पिंडी त्याची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी, पंचभूतांची तातडी दोहीकडे. आता जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रचिती आता आली ना, मग दोन्हीकडे पंचमहाभूतांचीच गर्दी आहे. पंचभूतांची तातडी दोहीकडे म्हणजे तिथेच त्यांची वावर आहे. म्हणून देहींचे थान मान, हा तो अवघाची अनुमान, आता एक समाधान मुख्य ते कैसे. मग आता म्हटलेलं आहे म्हणून देहीचे थानमान, म्हणून पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हीतील देहांची स्थान, प्रमाण इत्यादी सर्व हे अनुमान म्हणजे काय आहे, काल्पनिक आहे आणि हे जाणून घ्यावं. आणि आता समर्थ म्हणतात आता ऐक समाधान मुख्य ते कैसे. आता मुख्य समाधान, खरंच समाधान कसे असतं ते पुढच्या समासामध्ये आपण पाहणार आहोत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरशन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.